एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एसके पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नंदुरबार जिल्हा परिषदेचा सन 2026-27चा सुधारित अर्थसंकल्प सादर, ग्रामीण विकासावर भर। नंदुरबार जिल्हा परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नमन गोयल यांनी आज सादर केला। विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी प्रशासनाकडूनच अर्थसंकल्प सादर करण्यात येत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले जात आहे। सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, समाज कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास तसेच दिव्यांग कल्याण विभागासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे। संविधानिक तरतुदीनुसार विविध घटकांसाठी निधी राखीव ठेवण्यात आलाय। त्यानुसार समाज कल्याण विभागासाठी 20% निधी, महिला व बालविकासासाठी 10% निधी, देखभाल दुरुस्त कामासाठी 20% निधी, दिव्यांग कल्याणासाठी 5% निधी तसेच जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी 5% निधी राखून ठेवण्यात आलाय। यंदाच्या सुधारित अर्थसंकल्पात विशेषतः शिक्षण, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागावर अधिक भर देण्यात आलाय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पिण्याच्या पाण्याची समस्या कमी व्हावी तसेच ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने विविध योजनांसाठी निधी आयोजित करण्यात आलाय। तसेच बांधकाम आणि लघु सिंचन प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली आहे। ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या सुधारित अर्थसंकल्पामुळे जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज 16 मार्च 2026 रोजी 2026-27 या वर्षाकरिता जिल्हा परिषदचा फायनान्शियल स्टेटमेंट आणि बजेट सादर करण्यात आलेला आहे। हा बजेट सुमारे 36.99 कोटीचा असून याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागनिहाय समतोल आणि सरसमावेशक अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा सरसमावेशक आणि सर्वांगीण विकास आपण याच्यात नियोजनसुद्धा केलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही खास करून शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण असे विषयांवरती जास्त फोकस केलेला आहे। सोबतच कशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त बिल्डिंग्समध्ये सोलर करता येऊ शकतो आणि आपले जे वीजचे बिल येतात ते सुद्धा कमी करू शकतो, याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करत आहोत। आणि मुलांसाठी कसे नवीन इनिशिएटिव्स आम्ही घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाणारे आणि चांगलं शिक्षण घेणारे जे मुलं आहेत ते चांगल्या ठिकाणी शिकतील आणि एक एक्सपोजर वेटेजसुद्धा करतील, अशा प्रकारे सुद्धा आम्ही नवीन उपक्रम घेतलेला आहे। याशिवाय आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक आमच्या आरोग्य संस्था एनक्वास सर्टिफाईड व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना आणि आपले सर्व नागरिकांना चांगली आरोग्य सुविधाचा लाभ मिळेल आणि एक चांगला सुविधा प्रत्येकांना मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही जे दुर्गम भाग आहेत तिथे सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि सोबतच आपला नळ जोडणीचा जो प्रकार आहे तो खूप कमी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये। धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये नळ जोडणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही खास करून तरतुदी केलेली आहे। आणि सोबत जे आता उन्हाळ्यात होणारी टंचाई आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष याच्यात नियोजन केलेलं आहे।